नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आता पूरची काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत पाणी आलं आहे, कुठल्या भागमध्ये किती विसर्ग आहे, कुठे आमचे काय काय इव्हॅक्युएशनच्या काय काय एक्सरसाइज सुरू आहे, आणि तसेच जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांचे काय काय ज्वलंत प्रश्न आहेत, काय काय समस्या आहेत त्यांच्या समोर, आणि त्याबद्दल प्रशासनकडून काय काय कारवाई काय काय प्रयास करण्यात येत आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो। आता माढा तालुक्यामध्ये कव्हे बंधाराचे खाली कव्हे बंधारावर सीना कोडेगाव, खासापुरी आणि चांदणी बॅरेजतून पाणी येत असते आणि कव्हे बंधारावर आता 1,25,000 क्युसेक्स आहे। रात्री 12 वाजेपर्यंत हा जो विसर्ग आहे तो 1,25,000 क्युसेक्स पासून 1,45,000 पर्यंत होणार। 20,000 क्युसेक्सच्या वाढ होणार, पाणीचा स्तर वाढणार आणि पुन्हा एक वेळी काही काही गाव काही काही बस्तीमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे। कव्हे बंधारेचे खाली रिंधोरे, तांदूळवाडी, म्हैसगाव, दारफड, राहुलनगर, सुलतानपूर, निमगाव असे सारखे उंदरगाव हे सगळे गावे आहेत। तो हे सगळे गावामध्ये जे नागरिक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासाठी सूचना आहे की आता हळूहळू पाणी वाढणार आणि जवळपास रात्री 12-1 वाजेपर्यंत 1,45,000 क्युसेक्स झाल्यामुळे पाणी गावामध्ये पुन्हा एक वेळी शिरणार। त्यानंतर भोगावती नदी आणि वरतून जे पाणी येत आहे, माढा तालुकामधून सीना नदीमधून जे पाणी येत आहे आणि भोगावती नदी याचा संगम घाटणे बॅरेजला असतो। भोगावती नदीमधून 35,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे आष्टे, कोडेगाव, शिरापूर हे सगळे, अर्जुन सोंड, पाकणी हे सगळे जे गावे आहेत, आता तिथे 1,60,000 क्युसेक्सचा विसर्ग आहे, तो वाढून 1,80,000 होणार उद्या सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत। हळूहळू तो वाढेल। आता हे जे सगळे गावांची नाव मी घेतली, आष्टी, कोडेगाव, शिरापूर, शिंगोली, पाकणी, अर्जुन सोंड, आता इथे 1,25,000-1,60,000 क्युसेक्स आहे। उद्या सकाळी 7 ते 8 वाजेपासून 1,80,000 पर्यंत वाढणार। जवळपास 20,000 क्युसेक्सच्या इथे पण विसर्गमध्ये वाढ होणार आहे। तर पुन्हा काही काही भागात काही काही गावात पाणी येण्याची शक्यता आहे। कोरसे गावला उद्या रात्री 8-9 वाजेपर्यंत हा पाणी येईल आणि कोरसे गावला 1,80,000 क्युसेक्स उद्या रात्री 8-9 वाजेपर्यंत येईल। आता हे सगळे जे मी आकडे आता सांगितला त्याच्या एक अझम्पशन आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही झाला तर, जर आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला तर हे सगळे विसर्गमध्ये थोडाफार वाढ होणार। सोलापूर जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट आहे। येलो अलर्ट म्हणजे की कमी ते मध्यम पाऊस, आणि उद्या ग्रीन आहे। ग्रीन म्हणजे की कमी ते खूप कमी पाऊस, मतलब नाही, नो रेन टू व्हेरी लिटिल रेनफॉल। बहुतेक उद्या पाऊस होणार नाही किंवा रिमझिम पाऊस काही काही ठिकाणी पडण्याची आता फोरकास्ट आहे। मी एक वेळी पुन्हा सांगतो, हा फोरकास्ट आहे, यामध्ये प्रत्येक 3 तास 4 तासला बदल होण्याची शक्यता आहे। पण आता जे फोरकास्ट आहे तो उद्याच्या ग्रीनमध्ये आहे सोलापूरला। तसेच अहिल्यानगरमध्ये आज आणि उद्या येल्लो आहे। येल्लो फोरकास्ट म्हणजे कमी ते मध्यम पाऊस। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज येल्लो आहे आणि उद्या धाराशिवमध्ये सुद्धा ग्रीन आहे, मतलब रिमझिम किंवा पाऊस होणार नाही। तो अशा प्रकारचा फोरकास्ट आहे। आता करमाडामध्ये, अहिल्यानगरमध्ये काल रात्री आज सकाळी थोडा मोठा पाऊस झाल्यामुळे सीना निमगाव ज्या बॅरेज आहे, जे धरण आहे अहिल्यानगरमध्ये, तिथून विसर्ग वाढलेला आहे। 22 सप्टेंबरला ज्या दिवशी मोठा एक पूर आला होता करमाडामध्ये, त्या दिवशी हीच बंधारामध्ये सीना निमगावमध्ये 15,000 क्युसेक्सचा विसर्ग आहे। 15,000 क्युसेक्सचा विसर्ग होता 22 तारीखला। आज तो वाढून 27,000 क्युसेक्स झालेला आहे। मग तिथे पुन्हा एक वेळी जे पूरग्रस्त गाव होते त्या गावात त्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे, आणि कारण 15,000 क्युसेक्स 22ला होता आणि आता 27,000 आहे, मग अजून जास्त क्षेत्र त्यामध्ये बाधित होईल। आता तिथे इव्हॅक्युएशन आम्ही सुरू केलेलं आहे। लोकांना गावातून काढून
शेल्टर होममध्ये पाठवण्याचे कार्यक्रम ऑलरेडी जी एक्सरसाइज आहे तो सुरू झालेला आहे आमच्या फील्डवर. बेटर गावमध्ये जवळपास 1,500 लोकांना आम्ही गावातून काढून त्यांना शेल्टर होममध्ये ऑलरेडी पाठवलेलं आहे. बोरगावमध्ये 300, खडकीमध्ये 300 आणि नीलज सांगोमध्ये 700 लोकांना आम्ही इव्हॅक्युएट केलेलं आहे आणि शेल्टर होममध्ये ठेवलं आहे. आजच्या जे मोठे प्रश्न आहेत, जे मोठे समस्या आहेत पूरग्रस्तांच्या समोर, त्याबद्दल आमची जी कारवाई आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. सर्वात जे मोठा प्रश्न आहे पूरग्रस्त लोकांच्या समोर तो चाराचा आहे. जसा मी 2-3 दिवस अगोदर मी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्यामध्ये मी सांगितलं होता की चाराचं आमचं नियोजन चालू आहे आणि आता तो फील्डवर दिसेल. त्याप्रमाणे काल 20 टनच्या चाराचा वाटप झालेला आहे. माढामध्ये 11 टन आणि मोहोळमध्ये 9 टन. आज 70 टन चाराचा वाटप सुरू आहे. उद्या किमान 100 मेट्रिक टन चाराचा वाटप होईल आणि परवापासून तो 100 ते 120 मेट्रिक टनच्या प्रत्येक दिवशी आम्ही करू शकतो. त्याचा मला आता विश्वास आहे. आमचे सगळे सप्लायर्स लाईन्ड अप आहे आणि आज 70 टनच्या वाटप होत आहे. उद्या 100 टनच्या किमान 100 टनच्या होणार आणि परवापासून 100 ते 120 टन तो कंटिन्यू राहील जोपर्यंत चाराची जे तुटवडा आहे तो लोकांना भासत नाही. चारा आणण्यासाठी सर्व जे जिल्हाधिकारी आहेत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सगळ्यांच्या सोबत माझी चर्चा 2-3 दिवस अगोदर झाली होती. त्याप्रमाणेच आम्ही तिथे जे मूर घासचे सप्लायर आहेत ते गव्हर्नमेंट रेटवर 6.50 रुपये 50 पैसे प्रति किलो जे गव्हर्नमेंटचे रेट आहेत त्या रेटवर हे सगळे सप्लायर्स तयार आहेत. त्या म्हणून आम्ही त्यांच्याकडून आता चारा घेत आहोत. चारा जे आम्ही जिल्ह्यामध्ये आणत आहोत तो PDS ट्रकचा वापर आम्ही करत आहोत. जो आमचे PDS ट्रक आहे त्याचा वापर आम्ही करत आहोत. आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर आणि तालुका हेडक्वार्टरवर चारा पोहोचल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी छोटे जे टेम्पो असते त्याचे आम्ही ऑलरेडी नियोजन केलं आहे. त्याप्रमाणेच आता गावामध्ये पण आमचा चारा वाटप सुरू झालेलं आहे. आता मी एक मलिक पेठ म्हणून गाव आता मी जस्ट व्हिजिट करून आलो. त्या ठिकाणी आजच 3.5 टन चारा, आज सकाळी 3.5 टन चारा त्यांना प्राप्त झालेला आहे. हे फक्त एक उदाहरण आहे. आता चारा वाटप समिती पण आम्ही प्रत्येक गावामध्ये गठीत केलेली आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील सगळे लोक आहेत. आता आज मी SP साहेबांना एक पत्र दिलं आहे की तिथे आम्हाला बंदोबस्त पण लागेल. तर उद्यापासून तिथे पोलीस पण हजर राहील. प्रांत मार्शरसला मी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती त्यांची केलेली आहे की जे चारा वाटप आहे त्याच्या व्हिडिओग्राफीपासून सगळे रेकॉर्ड, कोणत्या माणूसला किती चारा गेला गावामध्ये ते सगळे रेकॉर्ड करणे. जे चारा वाटप समितीमध्ये लोक आहेत त्यांचे प्रत्येक दिवशी VC घेणे, स्वतः फील्डवर जाऊन रजिस्टर चेक करणे, व्हिडिओ चेक करणे, ताकी नंतर कुठल्याही प्रकारच्या यामध्ये ॲलिगेशन नाही आला पाहिजे. त्याची आमची तयारी आहे. त्याप्रमाणे प्रांत मार्शरसची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. आता आमचे शेल्टर होममध्ये 13,860 लोक आहेत. 120 शेल्टर होम आहेत. आता आजच्या दिवशी 13,860 लोक आहेत. त्यामध्ये त्यांना मी फूड पॅकेट्स आम्ही देत आहोत. दुपारीच्या आणि रात्रीच्या लंच आणि डिनर आम्ही देत आहोत. जिल्हा प्रशासनामार्फत आम्ही त्यांना पुरवठा करत आहोत. ड्रिंकिंग वॉटरच्या टँकर, पिण्याच्या पाणीच्या टँकर प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला आहे. आज जी मी VC घेतली तर काही ठिकाणी त्यांची एक विनंती होती की त्यामध्ये संख्याच्या वाढ झाला पाहिजे. तो ऑलरेडी आज संध्याकाळीपर्यंत आम्ही केलेला आहे. काही शेल्टर होम्समध्ये एक कंप्लेंट आला की मोबाईल टॉयलेट्सची आवश्यकता आहे. 265 मोबाईल टॉयलेट हे वेगवेगळे ठिकाणी आम्ही पाठवतो. प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट नव्हती. काही ठराविक शेल्टर होममध्ये कंप्लेंट होती की मोबाईल टॉयलेट नाही आहे. उद्या सकाळी 5-6 वाजेपर्यंत 265 मोबाईल टॉयलेट वेगवेगळे शेल्टर होममध्ये पोहोचतील. शेल्टर होमबद्दल मला वाटते उत्तर सोलापूरमध्ये पाकणी किंवा एक दुसरा गाव होता, पाथरी किंवा पाकणी गाव होता उत्तर सोलापूरमध्ये. तिथे काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये जे फूड पॅकेट होता त्याच्या जे साईज होता ते खूपच कमी होता, पुरेसा नव्हता त्यामध्ये क्वांटिटीमध्ये. त्याबद्दल एक स्पष्टता अशी आहे की तो एक NGO मार्फत वाटप झाला होता. तो आमच्या प्रशासनाने जे फूड पॅकेट देत आहेत त्या फूड पॅकेट नव्हता. आमच्या जे फूड पॅकेटच्या क्वांटिटी आहे आता मल्लिक पेठमध्ये बरेच ठिकाणी मी स्वतः शेल्टर होममध्ये कॉल करून विचारलो.
त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनकडून जे फूड पॅकेट मिळत आहे त्यामध्ये सफिशियंट क्वांटिटी आहे, कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे, क्वालिटी पण चांगली आहे. जे व्हिडिओ व्हायरल झाला होता तो एक प्रायव्हेट NGOने दिला होता. प्रायव्हेट NGOचे नाव मी नाही घेणार, पण त्यांची चूक नव्हती आणि त्यामध्ये ते सुधारणा पण करत आहेत, पण तो प्रशासनमार्फत वाटप करण्यात आलेला नव्हता. गेल्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सगळे इंडस्ट्रियलिस्ट, सहकारी बँक, साखर कारखाना, स्टोन क्रशर यांची आम्ही बैठका घेतल्या. जे वेगवेगळे डोनर्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही लिंक करून दिलं आहे. ज्या इंडस्ट्रियलिस्ट किंवा सहकारी बँक, साखर कारखाना त्यांना स्वतः काही किट तयार करून द्यायचे, राशन द्यायचे, चादर द्यायचे, त्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रतिसाद पण मिळाला आहे. पण आमच्या जिल्ह्यामध्ये बरेच लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. जर तुम्ही पैसे दिले आणि कुठल्या NGO सर्टिफाईड NGOला तो गेला तर त्याप्रमाणे ते त्यांची खरेदी करू शकतील, राशन किट देऊ शकतील लोकांना. त्यानिमित्ताने एक अक्षय पात्र म्हणून एक मोठी संस्था आहे, नामी ग्रामी नॅशनल इंटरनॅशनल संस्था आहे. ते प्रत्येक दिवशी जवळपास 20-22 लाख लोकांना ते मोफतमध्ये जेवण देतात. त्यांचे युनायटेड नेशन्स त्याचे बरेच त्यांचे नावाने त्यांचे बरेच रेकॉर्ड्स आहेत. आतापर्यंत त्यांनी 400 कोटी मोफत मील्स लोकांना दिल्या जेव्हापासून ते स्थापित झालेले आहेत. त्यांच्यासोबत काल माझा बोलणं झालेला होता. शेल्टर होममध्ये जे लोक आहेत त्यांना तर आम्ही लंच आणि डिनरच्या पॅकेट प्रशासन मार्फत आम्ही देतो त्यांना, पण बरेच लोक आहेत जे शेल्टर होमपासून परत घरी जातात आणि तिथे जेवण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे. आज त्यांनी माढामध्ये आम्ही त्यांना एक जागा दिली आहे. उद्या सकाळीपासून 5000 लोकांना मोफतमध्ये ते लंच आणि डिनर त्यांचे गावामध्ये जाऊन ते देणार. त्यांच्याकडे त्यांचे इन्सुलेटेड व्हेकल्स आहे, ज्या व्हेकल्समध्ये ते जे आहार आहे ते एकदम गरम ताजा राहते आणि ते तिथे जाऊन ते स्वतः तिथे डिस्ट्रीब्युशन करणार. तर 5000 लोकांना माढामध्ये उद्यापासून लंच आणि डिनर गावामध्ये आम्ही पुरवठा करणार. आता आम्ही त्यांना विनंती केली आणि मोफतमध्ये आहे. त्यांचे मोठे मोठे डोनर्स आहेत, ते डोनर्स मार्फत ते लोक करत आहेत. आता मी त्यांच्यासोबत आजच पुन्हा एक वेळी बैठक घेतली, VC वर ते हजर होते. आम्ही विनंती केली आहे की सिटीमध्ये पण आपण एक सुरू करावे. सिटीमध्ये जे सुरू झालं तर मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये असे जे लोक आहेत जे गाव त्यांचे घरात परत जात आहे, घरीला परत जात आहेत, पण तिथे जेवण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे काहीच, ते लोकांना आम्ही आता जेवण ते पण पुरवठा करतील. त्यामध्ये 2-3 दिवस कदाचित लागतील सेटअप करायला. आणि मी पुन्हा सांगतो, हे सिटीमध्ये जे करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत, आता प्रयत्न आहे. आता आम्ही कमिटमेंट नाही देत आहोत की 2 दिवसानंतर तो सुरू होणार, पण बहुतेक तो होईल. माढामध्ये उद्यापासून 5000 लोकांना फ्री मोफतमध्ये लंच आणि डिनर ते लोक सुरू करतील. त्यांचे सेटअप पूर्ण झालेले आहे. आतापर्यंत जेवढे आमचे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत, नगरपालिकातून 11.5 लाख रुपयाच्या डोनेशन ऑलरेडी त्यांचे आलेलं आहे. जिल्हा परिषद कर्मचारीकडून आता CO साहेब त्याचीच बैठक घेत आहेत, ते आता थोडे वेळेत येतील. आमचा अंदाजा आहे की किमान 80 लाख 90 लाख रुपये त्यांच्याकडून येईल. बाकी DCC जे बँक आहे त्यांच्याकडून 16 लाख रुपये आम्हाला मिळणार. आणि बाकी जेवढे आम्ही बैठका आता घेतल्या त्याप्रमाणे आम्हाला उम्मीद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्याकडे निधी येईल. आता हे जे सगळे निधी येत आहे, आम्ही सर्वांना विनंती केली आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट फंड असा काही आमच्याकडे सेटअप नाही आहे, आणि जर सेटअप झाला त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही दिला तर एक वेळी डिस्ट्रिक्टला तुम्ही दिला, डिस्ट्रिक्ट ते जिल्ह्याची निधी झाली, मग त्यामध्ये सगळे जे नियम कायदे आहेत ते लागू होतात. तर असा करू नका. वेगवेगळे चांगले स्वयंसेवी संस्था आहेत, अक्षय पात्र जसं मी सांगितलं, त्यांच्यासोबत आमच्या टाईअप झालेला आहे की जेवढे निधी आमच्या जिल्ह्यामध्ये लोक डोनेट करतील ते आम्ही सांगतो तुम्हाला द्यायला, आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे राशन किट आता पुरवठा सुरू करा. त्यांच्या चांगले ड्राय राशन किट आहे. ते ड्राय राशन किटमध्ये एक कुटुंबला मतलब 3-4 लोकांचे जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी 8 ते 10 दिवस प्रत्येक दिवशी 2 वेळीच्या जेवण ते देऊ शकतात. तेवढा राशन किट, एक राशन किटमध्ये तेवढा त्यांच्याकडे सगळे मटेरियल्स असते. आणि तो ज्या डोनेशन आमचे जिल्ह्यातून लोक देणार त्यांना त्याप्रमाणे ते राशन किट तयार करतील. त्यांची खूप चांगली टीम आहे.
अकाउंटिंगच्या, फायनान्सच्या, आणि आम्ही पण एक टीम तयार करतो. आम्ही जेवढे डोनेशन्स आमच्या जिल्ह्यातून येत आहे ते शासकीय अधिकारी कर्मचारीचे असो, सहकारी बँक्सचे असो, साखर कारखान्याचे असो किंवा वेगवेगळे लोकांचे असो जे अक्षय पात्रामध्ये देत आहेत, आम्ही प्रयत्न करू की आमच्याकडे जेवढे लोक आहेत, जेवढे डोनेशन झाले ते 100% आमच्या जिल्ह्यामध्येच येतील. बाकी जे लोक आहेत जे स्वतः इंडिव्हिज्युअल लोक आहेत जे स्वतः वेगवेगळे संस्थाला पैसे द्यायला तयार आहेत, माझी विनंती असेल की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या की जे आम्ही पैसे देत आहोत तो सोलापूरमध्येच आला पाहिजे. कारण ते नॅशनल स्टेट लेवलच्या संस्था असू शकते. तेवढीच विनंती आहे की तुम्ही इन्सिस्ट करा की जर आम्ही पैसे देत आहोत तर ते जे जेवण आहे ते माझे सोलापूर जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे. सोलापूर जिल्ह्याचे जे अधिकारी कर्मचारी आणि जे पतसंस्थांचे जे सहकारी बँक्स आहेत त्यांच्याकडून जे पण डोनेशन येईल ते मी खात्री करतो की तो सोलापूरमध्येच येईल, अक्षयपात्र किंवा कुठल्याही संस्थामार्फत. साफसफाईबद्दल सीओ साहेब डिटेल आढावा देतील. त्यामध्ये परवापासून आम्ही सफाई मोहीम हाती घेणार. आता पाणी जसा जसा खाली जात आहे त्यासाठी नाम फाउंडेशनच्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत मिळत आहे. JCB ट्रॅक्टर ते पुरवठा करत आहेत. नगरपालिकाची जी यंत्रणा आहे मी त्यांच्याकडे दिली आहे की तुम्हाला जे पण मदत लागेल तुम्ही त्यांच्याकडून घ्या. आणि त्यानंतर सगळे कचरा काढल्यानंतर तिथे फॉगिंग आणि सगळे जे मॅल्चियन पावडर डस्टिंग ते सगळे त्यांनी एक प्लॅन तयार केली आहे, त्या पद्धत ते सांगतील. आरोग्याच्या पण सीओ साहेब बघत आहेत. हेल्थ कॅम्प्स आता ते सुरू करणार, मेडिसिन किट वाटप ते सुरू करणार, त्याबद्दल ते विस्तारपूर्वक सांगतील. वॉटर टँकर्स प्रत्येक शेल्टर होममध्ये गावमध्ये आता ऑलरेडी कालच पोहोचला होता. आता पुन्हा ज्या ठिकाणी संख्या वाढ करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाढ करू. तर अशी प्रकारची आमचे प्रयत्न आता सुरू आहेत. मला असं वाटतं की जे गेल्या 22 तारीखपासून 21 तारीखपासून हा पूर सुरू झाला होता, जवळपास 24-25 तारीखपर्यंत आम्ही बचाव कार्याचे फेजमध्ये होतो, लोकांना इव्हॅक्युएट करणे. तो 25 तारीखला संपला होता आणि 25, 26, 27ला बसून आम्ही सगळी तयारी केली होती. रात्री दिवस आमची टीम मेहनत करत आहे. म्हणून आता चारा, जेवण, राशन किट हे सगळे प्रश्न आता मार्गी लागत आहेत. तरीसुद्धा बरेच आता काम शिल्लक आहेत. मला वाटतं की किमान 1 महिना त्यामध्ये 1 महिना फक्त आम्हाला यामध्येच काम करावं लागेल. त्यानंतरच हे जे समस्या जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. त्यासाठी मी, माझ्या टीम, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद पूर्णपणे तोच काममध्ये आहे. आता मी मलिकपेटला गेलो होतो, मोहोळ तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी मला वाटतं की व्हिडिओज काही लोकांचे पर्यंत आले पण असतील. प्रत्येक माणूसनी त्या गावचे सांगितलं की तहसीलदार, BDO, तलाठी, ग्रामसेवक रात्र दिवस हजर होते. त्यांचे फोन रिसीव्ह करत होते. लोकांना बाहेर काढणे, जेवण व्यवस्था, सगळे पिणे पाणी, टॉयलेट सगळे ते करत होते. तर आता सगळी जी टीम आहे ती फील्डवर आहे आणि असंच आपल्याला दिसेल. बाकी ज्या ज्या सुधारणा आम्हाला करायची आहे, आम्ही एक चांगलं नेटवर्क सेटअप केलं आहे. ते पत्रकार पण आहेत, त्यामध्ये वेगवेगळी स्वयंसेवी संस्था आहे, माझे पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, तलाठी आहेत, त्यांच्याकडून, तहसीलदारकडून, प्रांतकडून आम्ही फीडबॅक नेहमीच घेत राहतो. 1-2 तास आम्ही फक्त हीच VC घेतो की ग्राउंडवर काय चाललं आहे, म्हणून आम्हाला माहीत आहे की कुठे काय गोष्टीची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे आता सुरू आहे. पण याबद्दल कुठल्या प्रकारच्या दुमत नाही आहे की आम्हाला अजून किमान 1 महिना रात्र दिवस मेहनत करावी लागेल. त्यानंतरच हे प्रश्न जे आहे तो सुटेल. आता मला वाटतं की फक्त एक आरोग्य आणि पिण्याचे पाणी आणि स्वच्छताबद्दल थोडा सीओ साहेब विस्तारपूर्वक सांगतील. सर्वांना नमस्कार. आज आता आपण बऱ्यापैकी पावसाच्या कमी होतोय आणि त्यामुळे आता आपण स्वच्छता, आरोग्य, तसेच पाणी पुरवठा आणि शौचालय ह्याच्याबद्दल आपण थोडंसं नियोजन केलेले आहे. काही शेल्टर रूम्स मधून आणखीन विनंती होता की फिरते शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी. ऑलरेडी आपण ते नियोजन केलेले आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत विविध निवारा शेडमध्ये जिथे जास्त लोकसंख्या आहे तिथे जास्त टॉयलेटची गरज आहे. त्या हिशोबाने 300 टॉयलेट आपण उद्या सकाळीपर्यंत फिरते शौचालय विथ मॅन पॉवर साफ करण्यासाठी, जेटिंग, सक्शन मशीन त्याचे साफ करण्यासाठी माणूस जे लागणार ते सगळे आपण उद्या सकाळीपर्यंत पोहोचून देऊ. तसेच पुढचा विषय आहे की पिण्याची पाण्याची आपण कालपर्यंत 35 टँकर करत होते. आताच्या घडीत आपण 55 टँकर्स उपलब्ध करून दिले. प्रत्येक टँकर 26,000 लिटरच्या कॅपॅसिटीच्या
आज प्रत्येक गावात आपण देतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही गावामध्ये जिथे कनेक्शन म्हणजे रोड नाहीये, जिथे टँकर येण्यासाठी रोड नाहीये, तिथे आपण जारचा पाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिलेले आहे. कालपर्यंत 1900 जार्स होते. आज जवळपास आपण 4100 जार पर्यंत आज पोहोचलेलो आहे, हे टँकर सोडून. त्याच्यानंतर आपण पिण्याची पाणी जे प्रत्येक केफ भरताना ओटी टेस्ट करूनच त्याची सॅम्पल टेस्ट केल्यानंतर ते साफ आहे की नाही पाणी, जसं आपण वाडीमध्ये केलं होतं त्या हिशोबाने करूनच आपण पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलेलं आहे. अजूनही कुठल्याही गावातून जर मागणी आला तिथे पण आणखी आपण वाढवून देऊ, तसं आपण ऑलरेडी नियोजन केलेलं आहे. काही सेवाभावी संस्था पण त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतोय पाणी पुरवठ्यामध्ये, जे टँकर वगैरे आम्हाला लागतात तिकडे. आणि दुसरा एक पुढचा विषय आहे की आरोग्याच्या बद्दल. आता हे प्रत्येक निवारा शेड मध्ये आपले CHO, आशा, अंगणवाडी आणि त्यांचे सगळे टीम 2-2 शिफ्ट मध्ये काम करतोय. उद्यापासून आपण हे शेल्टर होम सोडून आता गावामध्ये जे लोक आता परत जाण्याची सुरुवात झाली, ते प्रत्येक गावात एक डेडिकेटेड हेल्थ कॅम्प घेणं ते उद्यापासून सुरू करणार आहे. त्यासाठी वेगवेगळे आपण टीम इन्क्लुडिंग मेडिकल ऑफिसर्स, ज्या तालुक्यात पुराची परिस्थिती पण नाही तिथून पण काही लोकांना पूल केलेले आहे, ते सर्वांना पूल करून उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आरोग्याची कॅम्प शिबिर पण सुरुवात करणार आहे. आणि दुसरा, महिला आणि बालविकास विभागाकडून सॅनिटरी पॅड्स आपण काल 20,000 सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून दिलेला होता. आज अजून एक 50,000ची आम्ही नियोजन केलेलं आहे. उद्यापर्यंत 50,000 आणखी सॅनिटरी पॅड्स पण आपण उपलब्ध करून देऊ. आणि दुसरा सर्वात महत्वाचा विषय, आता पाणी पुराची पाणी जर कमी झाला मग पुढचा विषय येतात आपल्याला की साफसफाईच्या. त्याच्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक जिल्हा स्तरावरचे नोडल अधिकारी, त्या तालुक्याचे BDO आणि इतर तालुक्यांचे 2 ABDO, तसं एक नियोजन करण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी एक टीम. त्यांच्यासाठी प्रत्येक गावात एक 3 ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे कर्मचारी, एक लपाचे आपले डेप्युटी इंजिनियर, तसेच आपले बांधकामचे JE, तसेच नाम फाउंडेशन कडून आपल्याला इक्विपमेंट वगैरे भेटतो, JCB, डंपर वगैरे, त्यांचे लोक. तसेच साफसफाई करण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक एजन्सी नेमून दिलेली आहे. ते लोक किमान एक 20 कर्मचारी, साफसफाईचे कर्मचारी एका गावासाठी आपण नेमून दिलेले आहे. उद्या परवापासून त्याची साफसफाई मोहीम सुरुवात होणार आहे. किमान 3 ते 4 दिवस एक गावामध्ये ते राहून पूर्णपणे चिखल वगैरे काढून नंतर जेटिंग वगैरे करायचं, त्याच्यानंतर फवारणी करणं, फॉगिंग करणं आणि पावडर टाकणं. तसेच जेवढे आपले विहीर वगैरेची जे सोर्सेस आहे, ते सोर्सेस जर प्रदूषित झाला असेल तर तिथे परत टेस्टिंग वगैरे करणं, तसेच रेमेडियल मेजर्स करणं. जर ते प्रदूषित जास्त झाला किती दिवसापर्यंत ते वापरायचे नाही आणि रेमेडियल मेजर्स काय करायचे ते सगळे करण्यासाठी आपण नियोजन प्रत्येक तालुक्यावाईज नाम फाउंडेशन, आपले जिल्हा परिषदची यंत्रणा, हे सगळे नियोजन केलेलं आहे. उद्या आणि परवापासून हे सर्वच काम प्रत्येक गावात तुम्हाला एक जास्तीत जास्त 1 आठवड्यामध्ये सर्वच गाव आपण कव्हर करून सर्वच गावांना एकदम स्वच्छ करून देऊ, त्या हिशोबाने नियोजन झालेले आहे. ठीक आहे. आता 2 विषय बोलायला शिल्लक राहिले होते. नंबर 1 जे मोफत 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू जो PDS मार्फत आम्ही देत होतो, ते परवा मी आदेश काढला होता, त्याच्या वाटप पण आता फील्डवर सुरू झालेलं आहे. बरेच लोकांपर्यंत पोहोचला पण आहे तो. आणि घरांचे पंचनामाबद्दल एक प्रश्न होता, तो आता रात्री 10 वाजेपर्यंत माझे सगळे ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ते सगळे घरांचे पंचनामे आज रात्री 10 वाजेपर्यंत संपतील. आणि बुधवारीपर्यंत हे सगळे लोकांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये शासनमार्फत ते जाणे सुरू होईल. 10,000 रुपयाचे त्यांना मदत मिळेल. शासनच्या योजना आहे तो. त्यासाठी जे पंचनामे करायचे होते घरांचे नुकसानचे पंचनामे, तो आम्ही आज रात्री संपवणार. त्यानंतर आम्ही शेतीच्या पंचनामे पण सुरू करणार. आम्ही फील्ड यंत्रणाला स्पष्ट सूचना दिली आहे की जे त्यांचे बाकी साहित्य वाहून गेले आहे, मोटरी जे पण असतील, त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेऊ. आणि विशेष बाब म्हणून आम्ही प्रस्ताव शासनाला पाठवू ते मंजूर करण्यासाठी. जी
10,000 रुपये कुटुंब प्रमुखाच्या नावावरती जमा होणार आहे. 10,000 हो रुपये हो हो कुटुंब प्रति कुटुंब प्रमुखाच्या हो नावावर. हो हो त्यांच्या अकाउंटमध्ये. जिल्ह्यात अशी किती गावं आहेत की त्या गावांना संपर्कच होऊ शकत नाही किंवा त्या गावाचा पूल किंवा मुख्य रस्ता वाहून गेलेला आहे आणि ज्या गावाला कुणीकडनं संपर्क होऊ शकत नाही अशी किती बघा आता जसं तुमच्या उंदरगावमध्ये खडकी वस्ती व असा काहीच गाव आहे, तिथे 30-35 लोक राहतात, 4-5 कुटुंब आहेत. तो आता तो मतलब आयसोलेटेड झालेला आहे. तर तिथे आम्ही बोटीने सगळे जेवण आणि तो पाठवतो. तहसीलदारचा आता फोन आला होता, तो आम्ही जेवण आणि पाणी सगळे त्या ठिकाणी पाठवतो. हा जो तुमचा प्रश्न आहे की किती ठिकाणी ते पूल तुटून गेला आहे आणि ते कॉन्टॅक्ट संपर्क हे तुटून गेला आहे, तो थोडा नंतरचा भाग आहे. एक वेळी हे पूर थोडा कमी झाला, मतलब पाणी थोडं कमी गेल्यानंतर हे चारा जेवण खाणे हे सगळे प्रश्न संपल्यानंतर तो पण आम्ही सर्वे करू आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला मी सूचना देऊ की तुम्ही एस्टिमेट तयार करून ते शासनला पाठवा दुरुस्तीसाठी. पण तो थोडा नंतरचा भाग आहे. हां, आता जसं मी मल्लिकपेठ गेला होता तर ते लोकांचे म्हणणं होतं की आपण सफाई करणार आहोत, त्यामध्ये रस्त्याचं थोडं मुर्मीकरण करा. तर तो एक आम्ही घटक घेणार आहोत मुर्मीकरणचा. दुसरा, बरेच लोकांचे असं म्हणणं आहे, जे आम्ही फील्डवरून आम्हाला जी माहिती मिळत आहे की नंबर 1 जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळाच्या दफ्तर वाहून गेलं आहे. ते आज उद्या सीओ साहेब एक आदेश काढतील, सगळे जे शाळा व्यवस्थापन समिती आहेत त्यांना ते आदेश देतील की मोफतमध्ये त्यांचे सगळे पुस्तक त्यांना द्यायचे. आणि बरेच लोकांचे कागदपत्र वाहून गेलेले आहेत, ते आधार कार्ड, राशन कार्ड वेगवेगळी आहे. तर ते एक वेळी हे सगळे संपल्यानंतर जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल त्यावेळी आम्ही गावामध्ये कॅम्प्स घेऊन ते सगळे डॉक्युमेंटेशन त्यांचे पूर्ण करणार. पण तो थोडा नंतरचा भाग आहे. आता जे शासनचे आता जस्ट नुकतेच एक पत्र आलेलं आहे, तो त्याप्रमाणे जे पण आम्हाला हे करायचे तूर डाळ साखर वगैरे काही गोष्टी आहेत त्यामध्ये, त्याप्रमाणे आपण करू, काहीच हरकत नाही आहे त्यामध्ये, ते लवकरच करू. बँकेला आपण मदत मागितली तर ते कुठल्या निकषाखाली ते आपल्याला मदत करतील किंवा ते आपल्याला पैसे देतील? बँक्स मतलब नॅशनलाइज्ड बँक नाही. बघा, आम्ही त्यांना आवाहन केले आहे. आता त्यांचे काय म्हणणं आहे की CSR मध्ये ते हेड ऑफिसला विचारतील आणि त्याप्रमाणे ते हे करतील. तर त्यांचे CSR चे हे असते ना, त्यामध्ये ते मदत करतील. सर, आपण आता सांगितलं की सीना नदीमध्ये उद्यापर्यंत 1,80,000 क्युसेक्स पाणी येईल. उस्मानाबाद कलेक्टर किंवा तिकडे असा मेसेज आहे की आज रात्री दुप्पट पाणी म्हणजे आता सध्या पुढे वाहतोय. नाही, हे मी तुम्हाला इरिगेशन विभाग जे SC इरिगेशन आहेत ना त्यांच्या डेटा आहेत. इरिगेशन विभागचा जे डेटा असतो तो जास्त भरोसेमंद असतो. तालुका वाईज शेड्यूल आणि तिथं असलेले लोक तालुका वाईज आता आपण किती लोकांना बाहेर काढले? तालुका 4,521 लोकांना मी बाहेर काढलंय. हा ना, 4,521. ते 4,002 होता ते 3 दिवस आधी जे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता. आता तो 4,521 झालेला आहे. आणि तालुकानिहाय टोटल एकूण जे 120 शेल्टर होम आहेत, हा ना, तालुकानिहाय अक्कलकोटमध्ये 9, अप्पर मंद्रुपमध्ये 21, उत्तर सोलापूरमध्ये 24, करमाडामध्ये 7, दक्षिण सोलापूर 1, बार्शी 2, माढामध्ये 34, मोहोड 22 आणि सांगोला 1. आता यामध्ये ना थोडा कधी एक शेल्टर होममधून सगळे जो लोक जर निघून गेले ते आम्ही क्लोज करतो, हा ना, आणि जर काहीच लोक पुन्हा आले तर आम्ही वाढवून देतो, हा ना. त्यामध्ये थोडा पण फार शेल्टर होमच्या संख्येमध्ये फार बदल होणार नाही, हा ना. नाही, 120 शेल्टर होम, 13,858. 4,521. अपर मंद्रुप 469, उत्तर सोलापूर 304, करमाडा 92, पण हा थोडा अंडर रिपोर्टेड वाटते मला. नीलज आणि सांगोवामध्ये खूप जास्त काढला होता त्यांनी. दक्षिण सोलापूर 1 आहे, बार्शी 132, माढामध्ये 3,342 मॅक्सिमम माढामध्ये आहे, आणि मोहोडमध्ये 181, 4,521. त्यामध्ये सर्वात जास्त जे आम्ही काढला होता तो 23 तारीखला काढला होता. 23 सप्टेंबरला एकूण जिल्ह्यामध्ये 2,777 लोकांना बाहेर काढण्यात आलेला होता. 24 तारीखला 765 लोकांना मी बाहेर काढलेला होता, आणि 22ला 544, 26ला 400,
27चा आकडा यामध्ये 0 दिसत आहे, पण आता जसं मी सांगितलं करमाडामध्ये तो इव्हॅक्युएशन सुरू आहे, तो यामध्ये तो जुडेल. आता हे जे 4521 लोक आहे ना, त्यापैकी मला वाटतं की निम्मे 2000च्या जवळपास आम्ही बोटीने काढला होता आणि बाकी लोकांना आम्ही पायरी जाऊन पण पाणीतून बाहेर काढला होता. आणि हे जे उद्या जे पाणी वाटणार आहे त्यापासून आज दिवसभरात ज्या लोकांना बाहेर काढलं असा आकडा फक्त आम्हाला मी देतो. आणि शेल्टर होममध्ये मी तालुकाने फक्त सांगून देतो शेल्टर होममध्ये किती लोक आहेत. अक्कलकोटमध्ये 35 आहे, उत्तर सोलापूरमध्ये 2859, करमाडा 1459, दक्षिण सोलापूर 243, माडामध्ये 5462, मोहोडमध्ये 3800. हा ना, हा जो फिगर आहे ना 13,858 हे खूपच डायनेमिक आहे. लोक जातात परत जातात. हे मतलब आता जो मी सांगितलं करमाडामध्ये तुमच्या बिट्टरगाव, बोरगाव, निलेट, सांगोबा, आता हे लोक परत गेले होते तर आता परत येतील. हा ना, तर हे थोडा डायनेमिक फिगर आहे. उद्या नदी पात्रामध्ये उद्याच्या सीना नदीमध्ये साधारणतः 1,80,000 ते 2 लाख क्युसेक पाणी असणार आहे. हो, तर कुठले पूल बंद होणार आहेत, कुठले रस्ते बंद होणार आहेत? मी देतो माहिती. एनडीआरएफ आणि एनडीआरएफची 2 तुकडी जी आहे ते आम्ही ठेवली आहे. हा ना, आर्मीला डिरेक्वेशन आम्ही आता केलं आहे. आर्मी आज परत निघालं आहे. हा ना, येणार आर्मी नाही परत निघालं आहे. कारण आर्मी जे आहे ते फक्त क्रायसिसमध्ये येत असते, ते फर्स्ट रिस्पॉन्डर आर्मी नसतो. मतलब असा जे तो एनडीआरएफ आहे, जे वेगवेगळे बोट आणि मॅन पॉवर आहे, कोल्हापूर, सांगली आणि आमची वारीची टीम, ते फर्स्ट रिस्पॉन्डर आहेत. जर ते अपयशी ठरले मग आम्ही आर्मीला कॉल करतो. उदाहरणासाठी राहुलनगर सुलतानपूरमध्ये जेव्हा एनडीआरएफकडं ते खूप मोठा प्रभाव असल्यामुळे ते एनडीआरएफ नाही करू शकला, त्यानंतर मी आर्मी आणि एअर इव्हॅक्युएशन करतो. पण आर्मी तिथे स्टँड बायमध्ये नाही राहणार की पूर आला तर आम्ही हे होतं. पण मला हे सांगावे लागेल की मेजर सोनू यादव होते ते आर्मी तुकडीचे हेड, आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला होता. बहुत ज़्यादा मेजर सोनू यादव जो इस आर्मी टीम के हेड थे, जो माढ़ा तालुका सोलापुर जिले में आई थी, बहुत ही अच्छा काम किया उनकी टीम ने. मैं विशेष रूप से मेजर सोनू यादव को धन्यवाद देता हूँ. कभी भी एक बार भी उन्होंने किसी भी चीज़ के लिए नहीं, उल्टा वो बढ़ के आगे आते थे कि हम ये भी कर सकते हैं, ये भी कर सकते हैं, हम और दिन यहाँ रुक सकते हैं. उन्होंने खुद से 2 दिन एक्स्ट्रा यहाँ पे रुकने का वो था कि हम यहाँ पे रुकते हैं. ऑफ कोर्स परमिशन ऊपर से आया, लेकिन आज हमें लगा, आज आम्हाला वाटला की आर्मीची आवश्यकता नाही आहे, म्हणून आम्ही त्यांना हे केलं. आणि आता लोक बाहेर जात आहेत. एक वेळी त्यांना अनुभव आला आहे, तर त्यांना माहीत आहे की आता पाणी खूप वेगाने आतमध्ये शिरू शकते, धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग ते आता स्वतः निघत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे जे आहेत ते शालेय कागदपत्र असतील, मार्कशीट असतील, अनेक जे प्रवेश आता सोलापूर विद्यापीठाचा जो बीएचा जो प्रवेश प्रक्रिया ती सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना याबद्दल जे आहेत अडचणी येत आहेत, कागदपत्र नाहीत, पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत आणि त्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याची देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे. आदेश काढाल का याबाबत? बघा, सगळ्या गोष्टी आदेश काढून नाही होणार. त्यामध्ये आम्हाला एक वेळी जे युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहेत त्यांच्यासोबत बोलावे लागेल की काही शिथिलता करता येईल, आणि त्यानंतर आम्ही शासनाशी बोलू. हा ना, एक व्यक्तीने बोलू. नाही, तो कसं आहे की जे वेगवेगळी स्वयंसेवी संस्था आहेत, हा ना, आम्ही ऐका ना, जे वेगवेगळी स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या मी फक्त त्यांच्या लिंक आणि माहिती देणार की जर हा संस्थाला तुम्ही दिली तर आम्ही त्यांच्यासोबत टाईअप केलं आहे. हा ना, ते सगळे जे किट जे पण आहे मदत ते आमच्या जिल्ह्यामध्ये येईल, ते आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन करणार. हा ना, पण त्यांच्याकडून पैसे आम्ही घेऊ शकणार नाही, कारण एक वेळी माझ्याकडे पैसे डिपॉझिट झाले किंवा राज्य शासनाकडे डिपॉझिट झाले ते सगळे इथेच वापर होईल असा काहीच नियम नाही आहे. आणि माझ्याकडे जे डिपॉझिट झाले ते सगळे त्यामध्ये फायनान्शियल रूल आणि त्याच्या मतलब वेगळ्याच एक मतलब अजून लांब बोलतो प्रोसेस. तो बेस्ट आहे की तुम्ही स्वयंसेवी संस्थाला द्या आणि त्याप्रमाणे ते सगळे वाटप करतील. ना, आम्ही फक्त आवाहन करणार त्यांना. आपल्या सिटीच्या लगत शेती आहे काय लोकांची, आणि तिथं नाले वडे होऊन गेले आणि त्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे. हो, त्यांचे पंचनामे होईल. शेतीचे पंचनामे सगळ्यांचे होईल. त्याच्याबद्दल पण मी पंचनामे मध्ये नोट करतो. आज जिथे मलिकपेठमध्ये आम्ही गेलो होतो तिथे पण लोकांचे तोच म्हणणं होता की आमच्या माती वाहून गेलं आहे, तो पण आम्ही पंचनामेमध्ये नोट करून घेतो. हा ना, आता जे मी सांगितलं की जे पंचनामे रात्री 10 वाजेपर्यंत संपतील ते फक्त घरांचे पंचनामे आहे.
जेणेकरून ते 10,000 रुपये अकाउंटमध्ये जातील. शेतीचे जे पंचनामे आहे ना, त्यामध्ये ह्या नंतर आम्ही सुरू करू आणि त्याचे सगळे यादी अपलोड करणे, वीके नंबर जनरेट करणे, त्यामध्ये टाइम मतलब थोडा कालावधी लागते, त्यामध्ये तो आम्ही नंतर आपण करू ना. पण ज्या ठिकाणी पाणी उतरलं आहे, परिस्थिती सामान्य झालेली आहे, नॉर्मल झालेली आहे, त्या ठिकाणी मी 1-2 दिवसात तिथे पण शेतीचे पंचनामे आम्ही सुरू करणार. कन्फ्युजन आहे थोडंसं. सीना नदीमधून उद्या 1.85 सोडणार आहे का आहे तो फ्लो वाढून 1.85 होणार आहे? सीना नदीमध्ये ना बघा, सीना नदी जी आहे ते एक नदी आहे, पण वेगवेगळे भागमध्ये त्याचे वेगवेगळे विसर्ग आहे. उदाहरणासाठी तुमच्या सीना कोडेगावमधून आणि खासापुरी आणि चांदणीमधून जे विसर्ग येत असते ना, त्याचे जे संगम तुम्ही म्हणा, तो कव्हे बंधारेला आहे. तर कव्हे बंधारेला आता 1,25,000 आहे. पण ना हा ज्या त्यांच्या कॅचमेंट एरिया खासापुरी, चांदणी आणि सीना कोडेगाव, तिथून विसर्ग हळूहळू वाढल्यामुळे ते 12 वाजेपर्यंत तुमच्या 1,45,000 कव्हे बंधारे त्याचे जे एरिया आहे ते सगळे तुम्ही सांगितलं, उंदरगाव, तांदूरवाडी, निमगाव, धाडफड, राहुलनगर, तिथे 12 वाजेपर्यंत 12-1 वाजेपर्यंत 1,45,000 क्युसेक्स होणार. आता 1,25,000 आहे. 3, 4, 5, 6 तासमध्ये हळूहळू वाढून तो 1,45,000 होणार. हां, उद्या आता काय आहे की यानंतर जर तुम्ही आला ना, तर तुमच्या भोगावती जी नदी आहे ते सीना नदीमध्ये घाटणे बॅरेजवर ते मिळते. त्याच्या विसर्ग आहे 35,000, हा ना, 35,000. तो आता 1,55,000 जवळपास आहे, 55,000. तो हळूहळू वाढून 1,80,000 होणार, बरोबर. पण जे इफेक्ट 12 वाजेपर्यंत तिथे होणार ना कव्हे बॅरेजला, तो इफेक्ट इथे यायला 5-6 तास लागेल. म्हणून ते सकाळी 8-9 वाजेपर्यंत 1,80,000 घाटणे बॅरेजवर होणार, बरोबर. कारण पाणीला ट्रॅव्हल करायला वेळ वाटते. आणि तोच हळूहळू तो 1,80,000 आष्टे कोडेगाव, अर्जुन सोंड, पाकणी, शिंगोलीमध्ये हळूहळू 1,80,000 होणार जसं पाणी पुढे जाईल. आणि कोरसेगावला उद्या रात्री 8-9 वाजता 1,80,000चा विसर्ग कोरसेगावपर्यंत पोहोचेल. मतलब ते थोडा बिकट आहे, मला पण खूप वेळ लागला होता की ते बोलत काय होतं ना. अच्छा, दुसरा एक नाही तसा अजिबात नाही आहे ना. आता उजनीमध्ये आता 50,000 क्युसेक्स आहे, हा ना, आणि तो वाढून हळूहळू वाढून तो 1,00,000 क्युसेक्स पर्यंत जाणार. आता पंढरपूरमध्ये आता 85,000 विसर्ग आहे, त्यामध्ये पण वाढ होईल, हा ना, असंच आहे. पण इव्हॅक्युएशन पंढरपूर सिटीमध्ये जे 2-3 जे मोहल्ले आहेत ते कदाचित करावे लागेल. बाकी ग्रामीण एरियामध्ये भीमा नदीमुळे कुठेही इव्हॅक्युएशनची वेळ येणार नाही. थोडा पॉकेट त्यांनी क्रिएट केलं आहे. ते थोडं तुम्हाला माहिती देतो मी. आता ते जे सगळे हायवे जे आहेत मुख्य ते तर सुरू आहेत. आता मार्ग मला वाटत नाही की ते बंद होणार, हा ना, मार्ग वाटत नाही की बंद होणार. जर असं झालं तर आम्ही सूचना देऊ लोकांना, हा ना. बऱ्याच गावामध्ये सामाजिक संस्था किंवा व्यक्ती मदत करतात, स्ट्रीमलाईन नाही. बघा कसं आहे की यामध्ये ना आम्हाला एक बॅलन्स ठेवावे लागेल. जिल्हास्तरीय मदत कक्ष आपण स्थापित केलेली आहे, तालुकास्तरीय मदत कक्ष आपण स्थापित केलेली आहे. आम्ही सर्वांना ते गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आवाहन केला होता की जर तुम्हाला द्यायचे तर तुम्ही तालुकास्तरीय मदत कक्ष, जिल्हास्तरीय मदत कक्षला सांगूनच हे करा. आता किती लोक ते करतील तो त्यावर आमचा कंट्रोल नाही आहे. आणि आम्ही जे तुम्ही सांगितलं ना की त्यावर एक कोऑर्डिनेशन, एक सूत्रता असला पाहिजे. ते एक सूत्रता करायला जर मी गेलो ना की तुम्ही इथे आवर्जून तुम्हाला परवानगी घ्यायची, हे घ्यायचे, तो घ्यायचे, तर वेगळेच होऊन जाईल. त्याची आवश्यकता नाही आहे. सो ज्यांना मदत करायची ते त्यांचे पातळीवर मदत करतील. आम्हाला जर सांगितले तर अजून तर आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. कुठल्या गावामध्ये कुठल्या वस्तीची काय आवश्यकता आहे, एवढेच आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढे आमची मतलब कॅपॅसिटी आहे की बाहेरून आतापर्यंत लागणार नाही. शासनची मदत आहे, जिल्ह्याची मदत आहे, 37 साखर कारखाने आहेत, 34 त्यापैकी सुरू आहे. सहकारी मोठे सहकारी बँक आहेत, सहकारी पतसंस्था आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, आणि बाकी जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते स्वतः येऊन ते करत आहेत. तर मला वाटत नाही की अजिबात बाहेरून जिल्ह्यातून जर कोणी कोणाला द्यायचे तर एकदम वेलकम आहे आपला, हा ना, स्वागत आहे. पण आम्ही स्वतः सक्षम आहोत. फडणवीस साहेबांनी आज आढावा घेतला, पूर्ण राज्याचा घेतला. आपल्या सोलापूरसाठी काही नाही, माननीय मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर माझं बोलणं झालं होता. मी त्यांना पूर्ण आढावा फोनवर दिला होता, हा ना. सोलापूर शहरामध्ये पूर परिस्थिती आहे लागली. हिप्परगा तलावाचं मोठ्या प्रमाणात पाणी, अवंतीनगर
शहरातलं काही वेगळं बघा, त्यासाठी एक वेळी मला आयुक्त साहेबांच्या सोबत बसावे लागेल आणि महापालिका सेटअप आहे ते करतील. जर आवश्यकता लागेल तर मी आहेतच, हा ना. पण आजचा माझा जो पूर्ण फोकस आहे ते ग्रामीणमध्ये आणि चारा, जेवण, खाना, पाणी, ड्रिंकिंग वॉटर, टॉयलेट्स ह्या सगळी गोष्टीवर आहे. आणि आता तो फील्डवर दिसायला सुरू झालेला आहे. पुढच्या 2-3 दिवस अजून जे परिस्थिती आहे ते बरोबर होईल. महापालिका दृष्टीने एक विषय होता. सोलापूर शहरात पण मागच्या वेळेस अतिवृष्टी झाली होती. जवळपास मला वाटतं पंचनामे पूर्ण झाले होते. त्यांच्या अकाउंटला पण 10,000 जमा होता. तुमचा हा जे 15-20 दिवस आधी जे झालं होतं, आता त्यावेळी जे अमाऊंट होता तो 5,000 होता, हा ना. कधी अरे मी ऐका ना, आत्ताचं मी सांगतो, आता जे झालेला होता ना, जे ढगफुटी झाला होता त्यावेळी 5,000 होता. आता शासनाने वाढून ते 10,000 केलेलं आहे. अगोदर तुमच्या भांडणसाठी कपडे वपडेसाठी 2,500 आणि तुमच्या अन्नधानसाठी 2,500. आता तो 5,000 झालेला आहे, हा ना. तो आता त्यावर ते 5,000 मिळेल की 10,000 थोडं मी खात्री करून सांगतो, पण 10,000 मिळालंच पाहिजे, मी कुठे खात्री करून सांगतो. आता माझं जे लक्ष आहे ना तो ग्रामीण भागावर आहे, ना. ते महापालिका आयुक्त साहेब आहेत ते बघत आहे. नाही तसं होणार नाही, ते हे येईल, हा ना. 10,000 मिळणार. ठीक आहे. कोण? अक्षय पात्र कडून ते फूड पॅकेट देणार आहेत, हा ना. हा, आपण पण देत आहोत. तर नाही, डुप्लिकेशन काही गोष्टीमध्ये नाही झालं पाहिजे की जिल्हा प्रशासनाने पण दिला आणि राज्य शासनाने पण दिला. जर डोनेशन मार्फत कोणी NGO करत आहेत तर मी त्यांना हे नाही सांगू शकणार नाही की तुम्ही प्रशासनकडून देणार नाही. उदाहरणासाठी ऐका ना, उदाहरणासाठी कोऑर्डिनेशनचा जे विषय आहे, उदाहरणासाठी जर एक NGOनी अक्षयपात्र तो मोठा NGO झाला, लहान NGOनी गावामध्ये फूड पॅकेट दिला तर मी सांगणार काय की तिथे मी तांदूळ आता देणार नाही तुम्ही हे, आणि मला माहिती होणार काय की कुठे काय दिलं आहे. तर जर आपण देत आहोत डुप्लिकेशन तेव्हा होईल जेव्हा प्रशासनाने दोनदा दिला. तर महेश पंढरे साहेबांनी त्यांच्या गावामध्ये मदत केला, मग मी सांगणार काय की ते मी आता मदत करणार नाही. तो त्याला डुप्लिकेट, आणि मला माहीत पण होणार नाही ना की कोणी काय दिला. तो प्रशासनकडून जी मदत आहे ते एकाच वेळी होणार. पण मी बाकी लोकांना सांगणार की संतोष साहेबांना होता की एकाच वेळी मदत मिळायला पाहिजे, दोन नाही. एक वेळी आपण बघा ना, आता जे पूर आलाय ना तो कुठे आलाय? सीना नदीमध्ये आलाय. माझ्या माहितीप्रमाणे सीना नदी सोलापूर सिटी मार्फत तर नाही निघत. तो माझं जे फुल लक्षात आहे ते ग्रामीण एरियामध्ये आहे. या प्रश्न तुम्हाला महापालिका आयुक्त साहेबांना विचारावे लागेल. ठीक आहे, चला अजून. चला ठीक आहे, मी आयुक्त साहेबांनी तुम्ही एक बसून बैठक घेतो, त्यामध्ये काहीच त्याला मी निर्णय करू. अजून काहीच आहे काय? चला ठीक आहे, थँक्यू. काय फीडबॅक आहे खाली ग्रामीण एरियामधून? आता चारा वारा सुरू झालाय. चांगलं काम करले, पण काल फक्त ते भरणी मामाचं काहीतरी व्हिडिओ उदरगाचं घेऊन आलो या अर्ज. मी 20-24 थांबा ना मी बसून भेटू आपण, हा ना. ठीक आहे, चलो ठीक आहे, ओके, थँक्यू. एक महत्त्वाचं त्याच्यात एक आहे की तुम्ही आवाहन केल्यानंतर लोक ते खाण्यापिण्याची मदत करतायत, आणि आता घेताना लक्षात येतं की शेतीचं सामानाचं फार मोठं नुकसान झालं. शेतीचं सामान वाहून गेलेलं आहे. ही परिस्थिती नियंत्रणाचं जरा शेतीचं साहित्याबद्दल पण वाटतं एक आवाहन केलं. ठीक आहे, करू. अवजार नाही, चांगला आयडिया, करू आपण. पूर्णच वाहून घेतलं, करू तो पण करू आपण एक वेळी संपल्यावर, है ना. ठीक आहे, चलो ओके. एकंदरीत परिस्थिती कशी सुरू आहे आता. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला आता तेच मीटिंग घेतलं होतं, त्यांच्या बोली लागली आता कोण किती देणार. आम्ही उद्या रेकॉर्ड ब्रेक करतो सगळ्यांचं. जी, सर्वांना नमस्कार. आता कव्हे बंधारेवर माढा तालुक्यामध्ये 1,25,000चा विसर्ग आहे. ते हळूहळू वाढून 1,45,000 पर्यंत जाणार रात्री 12 वाजेपर्यंत. तसेच मोहोडमध्ये आता 1,80,000 पर्यंत विसर्ग वाढणार. कोरसेगावमध्ये उद्या रात्रीपर्यंत 8-9 वाजेपर्यंत 1,80,000 विसर्ग होणार. पुन्हा एक वेळी पाणी लोकांच्या घरीमध्ये जाण्याची, गावठांमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे माझी विनंती असेल की सगळ्यांनी काळजी घ्यावी. जे मोठे मोठे प्रश्न होते ते आता हळूहळू मार्गी
लावणे सुरू झालेले आहेत. चारा जे आहे ते काल आम्ही 20 टन दिला होता, आज 70 टनच्या वाटप सुरू आहे. उद्या 100 टन आणि त्यानंतर 100-120 टनच्या वाटप होईल. तर चाराचे जे प्रश्न आहे ते 1-2 दिवसात सुटेल. तसेच शेल्टर होममध्ये आता 13,858 लोक आहेत. त्यांना जेवण, 2 वेळेच्या जेवण, ड्रिंकिंग वॉटर, टॉयलेट सगळ्याचे आम्ही पुरवठा आता केलेले आहे. बरेच जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, सहकारी बँक्सचे चेअरमॅन आहेत, साखर कारखान्याचे जे मालक आहेत, त्यांच्यासोबत पतसंस्था आहेत, त्यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे. सगळे लोक खूप जास्त मदत आम्हाला करत आहेत. प्रत्येक माणूसनी स्वतः मनावर घेऊन ते लोक मदत करत आहेत. अक्षयपत्र म्हणून एक मोठी संस्था आहे, ते माढामध्ये उद्यापासून 5,000 लोकांना मोफतमध्ये जेवण देणार आहे, 2 वेळी लंच आणि डिनर, आणि राशन किट पण ते तयार करणार आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात सिटीमध्ये पण मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूरसाठी एक किचन सुरू त्यांच्या मार्फत झालं पाहिजे. सफाईचे अभियान आता उद्या परवापासून CO जिल्हा परिषद साहेब सुरू करणार आहेत. नाम फाउंडेशनने यामध्ये खूप मदत केली आहे. JCB, ट्रॅक्टर सगळी यंत्रणा त्यांनी दिलेली आहे. आरोग्याचे मेडिकल कॅम्प्स पण आता उद्यापासून सुरू होतील CO साहेबांच्या मार्फत. वॉटर टँकर सगळे ठिकाणी पोहोचले आहेत. जे घरात पाणी शिरला होता त्याचे पंचनामे आज रात्रीपर्यंत आमच्या संपेल. 2 ते 3 दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये शासनमार्फत 10,000 रुपये जातील. त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण ताबडतोब सुरू करणार. ज्या ठिकाणी परिस्थिती सामान्य झालेली आहे त्या ठिकाणी उद्यापासून आम्ही शेतीचे पंचनामे सुरू करणार. शेतीमध्ये शेतकऱ्यांचे जे साहित्य वाहून गेले आहे, मोटरी इत्यादी, त्याचे पण आम्ही पंचनामा घेणार. जे मिट्टी वाहून गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेणार. तांदूळ आणि गहू 10 किलो मोफत PDS मार्फत आमचे वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की जिल्हाधिकारी म्हणून, जिल्हा प्रशासनच्या प्रमुख म्हणून मी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आम्ही रात्र दिवस मेहनत करत आहोत. आम्ही फील्डवर आहोत, आम्ही काम करत आहोत. सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याकडून जेही शक्य असेल, ते राशन किट असो, चादर असो, जेही शक्य असेल ते आपण कृपया लोकांना जे पूरग्रस्त आहेत त्यांची मदत करावी. आम्ही सगळे जर आपण एक वेळी प्रयत्न केला, मिळून आम्ही प्रयत्न केला, तर नक्की आमच्या जिल्ह्यावर जे मोठा संकट आलेलं आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.